प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये नागपूरच्या वेगवेगळ्या संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहे। बहुजन विचार मंचने देखील याचा विरोध केलेला आहे। नरू जिचकार आपण त्यांना विचारूया, प्रीपेड मीटर का विरोधाचं कारण काय? असं आहे, एक अतिशय गोंडस नाव एका मिशनला यांनी दिलेलं आहे, नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन। याच्यामध्ये जे डिजिटल मीटर्स आतापर्यंत लागलेले आहे ते डिजिटल मीटर स्मार्ट मीटरनी बदलण्याचं एक फार मोठं षड्यंत्र ह्या सरकारनं केलेलं आहे। आणि जनसामान्यातून आता आम्ही लोकांमध्ये राहतो, लोकांना आम्ही रिप्रेझेंट करतो, कार्यक्रम घेत असतो, तर लोकांची अशी भावना आहे की जो इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 आहे त्याच्यामध्ये कोणचंही मीटर लावताना ते ऐच्छिक असलं पाहिजे। तुम्ही जबरदस्ती फोर्सफुली तुम्ही स्मार्ट मीटर लावू शकत नाही। आणि तेच निवेदन लोकांच्या वतीनं आम्ही द्यायला इथं दोडके साहेबांना आम्ही निवेदन दिलं। म्हटलं तुम्ही याला ऐच्छिक करा, तुमचाच इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 जो आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही कुणालाही फोर्सफुली हे मीटर लावू शकत नाही। आमची अशी माहिती आहे, आता दोडके साहेबांनी सांगितलं की हे मॅन्डेटरी आहे, प्रत्येकाला हे मीटर लावणं गरजेचं आहे। मला असं वाटते की हे मीटर कोणत्या तरी एखाद्या इंडस्ट्रियलिस्टसाठी, कोणत्या तरी एखाद्या व्यापारासाठी लोकांवर जबरदस्ती 12 ते 13 हजार रुपयाचा त्याच्यावर इंटरेस्ट लागणार आहे, तो सगळं ग्राहकावर त्याचा बोजा येणार आहे। त्याचा विरोध करायसाठी आम्ही इथं आलेलो आहोत। जुनं मीटर आणि नवीन मीटर यामध्ये फरक काय? जुनं मीटर जे आहे ते पोस्टपेड आहे, म्हणजे आपण जेव्हा वीज वापरतो त्याच्यानंतर त्याचं रीडिंग होतं, ते बिल डिस्ट्रीब्यूट होतात आणि ग्राहकाकडनं पैसा घेतला जातो। याच्यामध्ये हे जे मीटर्स प्रीपेड मीटर आहे, जसे मोबाईल तुमचे आहे, मोबाईलमध्ये आपण कार्ड टाकतो, एखाद्या वेळेस तो तुमच्या लक्षात नाही आलं, तुमचा पैसा संपला तर ते कधी पण ते डिस्कनेक्ट होईल। आणि याच्यावर कोणाचं अर्ध्या रात्री बंद झालं, तुम्ही सकाळपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल। आणि खऱ्या अर्थाने याची गरज नाही ना। आज मला सांगा की 5 गुणा त्याची प्राईस जास्त आहे। एक आपलं जे मीटर येतं ते जवळपास एक 3.5 ते 4 हजारचं येतं, हे जवळपास 12 हजारचं फक्त मीटर आहे। रीडिंगवर काही फरक पडेल याचा? काही त्याच्यावर फरक नाही पडणार। डिजिटल मीटरमध्ये जे रीडिंग दाखवणार आहे तेच रीडिंग याच्यामध्ये दाखवणार आहे। हे याला कोणचंही असं ठोस कारण नाही की आताचे जे चांगले चालणारे मीटर जे MSEBीनेच दिलेले आहे, MSEBीच्या टेस्टिंग डिपार्टमेंटमधून चेक होऊन आलेले मीटर्स आहे, ते मीटर त्याला 5-7 वर्षही नाही झाले, त्याला नवीन मीटरनी रिप्लेस करण्याचं हे फार मोठं षड्यंत्र आहे। आणि लोकांमध्ये भयंकर असंतोष आहे आणि त्यांचं निवेदन घेऊन लोकांच्या वतीनं आम्ही इथं आलेलो आहे। बघू शकतो की नागपूरमध्ये प्रीपेड मीटरला विरोध होत आहे आणि आता सरकार या संदर्भात काय भूमिका घेते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।